हाय गाईज, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सध्या मी आहे गाणगापूरला आणि याच मठात आम्ही थांबलेलो. तर आज आपण जाणार आहे गाणगापूरचे अशी प्रसिद्ध ठिकाणं फिरण्यासारखी. तर आज आपल्या मठामध्ये भंडारा पण होता. तर बघा किती लोक पण आहेत ती. आणि हे किचन बनवलं आहे इकडे ग्राउंडमध्येच आणि बरीच लोक पण आली आहेत. बघा तुम्हाला पण दिसत असेल व्हिडिओमध्ये. आता आम्ही चाललो आहे. आता पहिला भस्माच्या डोंगरच्या इथे जाणार आहे आणि तिथून मग संगमला वगैरे पण जाणार. तर हे ठिकाण अष्टतीर्थांपैकी एक आहे. तर इथे दिवाळीच्या वेळेला असतं म्हणजे. तर दत्त महाराज दिवाळीच्या टायमिंगला एकाच दिवशी आठ नद्यांमध्ये आंघोळ करतात, म्हणून त्या ठिकाणना अष्टतीर्थ असं बोलतात. मामा चांगली माहिती सांगतोय. सांग अजून काय काय करतात बोललास? तू टाक म्हणजे दिवाळीला अष्टतीर्थ असतात ना, तेव्हा 8 तीर्थामध्ये आंघोळ करतात, तेव्हातलं हे एक तीर्थ आहे. अच्छा, तुम्हाला माहिती? तर या ठिकाणी दत्त महाराजांनी भक्ताच्या रक्षणासाठी पाठवलेला नाग इथे प्रकट झालेला, म्हणजे हेच ते ठिकाण आहे. तर आधी दत्त महाराज याच रस्त्याने असे चालत जायचे. तर तेव्हा एका ठिकाणी विश्रांतीसाठी थांबायचे. तर ते म्हणजे विश्रांती कट्टा, आणि ते आता तुम्हाला समोरच दिसत असेल. तर आपण पण आता थोडा वेळ इथे थांबूया आणि मग पुढे जाऊया. तर इकडे येणारे भाविक हे पण इथे 2 मिनटं असे विश्रांती घेतात आणि त्याच्यानंतर पुढे जातात. तर आपण पण आता दर्शन घेऊया आणि थोडा वेळ बसून मग नंतर पुढे जाऊया. माझ्या मागे बघा हनुमानाची किती मोठी मूर्ती केलेली आहे. हे कोणतं तरी आश्रम आहे. आता आपण जाऊया संगमच्या इथे. तर हे बघा, हेच त्या आश्रम आहे आणि इथे हनुमानाची भरपूर मोठी अशी मूर्ती केलेली आहे आणि अजून पण मूर्त्या आहेत आतमध्ये, तुम्हाला पण दिसत असतील व्हिडिओमध्ये. गाड्यांच्या मागे भस्माचा डोंगर इकडे आहे. तर दत्त महाराजांनी इकडे खूप वर्ष तपश्चर्या केलेली, त्यामुळे इथे भस्माचा डोंगर आहे आता. तर इकडे दत्त महाराजांचे वास्तव्य होते आणि इथे भगवान परशुरामांनी पण यज्ञ केले होते, तर त्यामुळे इथे भस्मचा डोंगर आहे. तर इकडे आता पण खूप भस्म आहे, तर मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो. तर हा माझ्या मागे भस्माचा डोंगर आहे आणि हे मंदिर आहे दत्त महाराजांचं आणि ते मागे परशुरामांचं. आणि इथे बघा आता पण किती लोक आली. तुला काय करायचं? हेच भस्माचं डोंगर आहे इथे. तर बरेच लोक भस्म इथून घरी घेऊन जातात दत्त महाराजांचा प्रसाद म्हणून. भस्माच्या डोंगराच्या इथून आम्ही निघतोय आणि चाललोय संगमच्या इथे. तर आता आम्ही संगमच्या इथे आलो आहे आणि आपण आता जाऊया. तुम्हाला पण आतमधला सगळा व्हिडिओ दाखवतो संगमचं कसं असतं ते. तर माझ्या मागे पण तुम्हाला एक मंदिर दिसत असेल, तर इकडे पण आपण येताना दर्शन घेऊया. तर आता आधी आपण, तर इकडे 2 नद्या एकत्र येतात, भीमा आणि अमरजा नदी, आणि त्या नद्यांचा हा संगम इथे होतो. तर हे बघा, इकडे हे सगळे लोक गुरुचरित्राचं पारायण करतात आहे आणि मध्ये औदुंबराचं झाड आहे. इथून एक नदी आली, त्या नदींचा इथे संगम होतो, म्हणून याला भीमा अमरजा नदी संगम बोलतात. तर आता आपण आहे संगमच्या इथे आणि तुम्हाला मागे पण दिसत असेल, तर इथे बरेचसे लोक आंघोळ वगैरे पण करतात. तर आता आम्ही चाललो आहे परत आमच्या मठाच्या इथे, पण त्याच्या आधी मंदिरात पण जाणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला पण दर्शन होईल.
लोक पारायण करतात. तर आपण पण आता दर्शन घेऊया आणि तुम्हाला पण दर्शन होत असेल व्हिडिओच्या माध्यमातून. तर गाईज आपलं आता संगमच्या इथे दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही परत मठाच्या इथे आलो आहे आणि मठात पण कीर्तन वगैरे चालू आहे. तर तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण करा आणि अजून पण गाणगापूरचे व्हिडिओ येणार आहेत तर ते पण नक्की बघा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये.